हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत करते। आज आपण करणार आहोत कैरीपासून चटकदार चविष्ट आणि चटपटीत असं लोणचं। इथे मी 2 किलोचं करणार आहे, पण हीच मेथड वापरून तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष आरामात टिकेल असं लोणचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटीत करू शकता। सो इथे मी कैऱ्या आधी बाजारातून आणल्या, स्वच्छ धुवून त्या छान सुकवून चिरून घेतल्या आणि त्यात हळद आणि मीठ घालून थोड्या प्रमाणात ते मुरत घातलं आणि त्यातलं आंबट पाणी सगळं छान काढून घेतलेलं आहे। आता छान फोडी सुकलेल्या आहेत आपल्या पाणी काढल्यामुळे। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। त्याच्यासाठी मी जवळजवळ 1 ते 1.5 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे। 2-2 चमचे मी जिरे आणि धने घेतलेले आहेत आणि 1 ते सव्वा चमचा मी मेथी घेतलेली आहे। त्यात मी थोड्याशा 10-12 मिरच्याही घालणार आहे आणि 10-12 मिऱ्या आणि लवंगा सुद्धा घालणार आहे आणि हिंग मी चांगला 1 सव्वा मोठा चमचा मी त्याच्यात हिंग घालणार आहे। आणि आता एका पातेल्यात मी तेल गरम करत आहे। तुमचं लोणच्याची क्वांटिटी किती आहे त्यावर ते डिपेंड करतं। सो आता मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि थंड झाल्यावर त्यात हिंग, मिरच्या आणि लवंगा घातल्या, जेणेकरून त्याचा अरोमा त्या तेलात उतरेल। आता आपल्याला धने, जिरे आणि मिरे आणि थोडीशी मोहरीची डाळ जितकी आपण घेतली आहे त्यातली थोडी डाळ घेऊन आपल्याला छान मिक्सरला त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे उरलेली मोहरीची डाळ, तिखट आणि हळद तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या फोडीवर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपला जो बनवलेला मसाला आहे तो देखील आपण त्यात ऍड करणार आहोत। मी इथे सोप सुद्धा घालणार आहे। मी ती छान भाजून घेतलेली आहे आणि नंतर त्यात पूड करून मी ती ऍड करणार आहे। ज्या बरणीत आपण लोणचं आपलं स्टोअर करणार आहोत ती बरणी सुद्धा आपल्याला 2 दिवस आधी लोणचं करायच्या छान स्वच्छ धुवून ऊन दाखवायचं आहे, जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारचं फंगस किंवा बॅक्टेरिया तयार होणार नाही। आता सगळं मिश्रण छान मिक्स झालं की आपण त्याच्यावर मीठ घालून घेणार आहोत। मीठ आपण थोडं आधी घातलं होतं, पण लोणच्यात कधीही मीठ जास्त ठेवावं, त्या मिठामुळेच आणि तेलामुळे आपलं लोणचं हे खूप जास्त दिवस टिकतं। सो मीठ घातल्यानंतर सगळं जिन्नस छान मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर थंड झालेलं तेल आपण त्यात मिक्स करणार आहोत आणि छान मिक्स केल्यानंतर आपल्याला ते त्या बरणीत भरून घ्यायचं आहे। सो सगळं छान मिक्स करून झाल्यावर स्वच्छ धुतलेल्या बरणीत आपण ते भरून घेणार आहोत। आणि एक टिप द्यायची आहे मला, एकदा आपलं लोणचं छान तयार झालं की त्याला आपण एका छान स्वच्छ पांढऱ्या ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं, जेणेकरून आपलं लोणचं थंड राहतं आणि ते खराब होत नाही। आणि आणखी एक टिप द्यायची आहे मला की बरणीत पूर्ण लोणचं भिजेल आणि त्याच्या वर येईल असं आपल्याला तेल सुद्धा त्या बरणीत ओतायचं आहे। ही एक टिप महत्त्वाची आहे की लोणच्याच्या फोडी वर राहतील आणि तेल खाली राहील तर ते लोणचं टिकणार नाही। त्यासाठी तुम्हाला लोणच्याच्या फोडी भिजतील एवढंच तेल त्यात ठेवावं लागेल। सो तुम्ही आता व्हिडिओ बघू शकता किती सुंदर कलर आलाय आपल्या लोणच्याला, खूप सुंदर झालेलं आहे लोणचं। तुम्ही अशीच मेथड ट्राय केली तर तुम्हाला हे लोणचं असंच करायला जमेल। सो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटते नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।